नमस्कार मित्रांनो, तुमचं लहान बाळ दूध पिल्यानंतर उलटी करतंय का हे बघून अनेक पालक लगेच घाबरतात. पण आधी घाबरू नका आणि शांत राहा. हे असं का होतं हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊयात. सर्वात आधी लक्षात ठेवा की नवजात आणि लहान बाळांची पचन संस्था अजून पूर्णपणे तयार झालेली नसते. पोटाचा वरचा भागात जो झडप असतो त्याला आपण डायफ्रम असं म्हणतो, तो अजूनही कमकुवतच असतो. त्यामुळे दूध पोटात गेल्यावर थोडंसं परत वर येणं हे बऱ्याच वेळा नॉर्मल असतं. दुसरं मोठं कारण म्हणजे दूध जास्त प्रमाणात पाजणं. बाळाचं पोट फारच छोटं असतं. आपल्याला वाटतं अजून भूक असेल म्हणून आपण त्याला दूध जास्त प्रमाणात देतो, पण बाळाचं पोट तेवढं सहन करू शकत नाही आणि दूध बाहेर टाकतं. तिसरं कारण म्हणजे दूध पिल्यानंतर लगेच बाळाला आडवं झोपवणं. असं केल्यावर दूध सरळ वर येतं, म्हणून दूध पिल्यावर किमान 15 ते 20 मिनिटं बाळाला खांद्यावर किंवा उभ्या स्थितीत धरून ठेवा. चौथं कारण म्हणजे ढेकर न येणं. दूध पिताना बाळाच्या पोटात हवा जाते. जर ही हवा बाहेर आली नाही तर ती आतून दाब तयार करते आणि दूध उलटीच्या स्वरूपात बाहेर येतं. कधी कधी बाटलीतून दूध पाजताना निप्पल मोठं असतं, दूध खूप वेगाने येतं किंवा स्तनपान करताना बाळ नीट लॅच होत नाही. अशा वेळेला देखील उलटी होऊ शकते. थोड्या मोठ्या बालकांमध्ये सर्दी, खोकला, गॅस, पोटात ॲसिडिटी किंवा जंतुसंसर्ग झाल्यावर सुद्धा दूध पिल्यानंतर उलटी होते. आता महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की सगळी उलटी नॉर्मल नसते. जर बाळ प्रत्येक फीडनंतर जोरात उलटी करत असेल, उलटीचे फवारे उडत असतील, बाळाचं वजन वाढत नसेल, हिरवट, पिवळसर किंवा रक्तासाठी उलटी होत असेल, ताप, नुसतं खूप रडणं, सुस्ती, दूध न पिणं दिसत असेल तर हे धोक्याचं लक्षण आहे. अशा वेळी घरगुती उपाय न करता ताबडतोब डॉक्टरांना दाखवा. आता काय काळजी घ्यायची ते सुद्धा सांगतो. प्रत्येक वेळेस दूध थोड्या प्रमाणात पण वारंवार द्या. दूध पिल्यावर ढेकर येईपर्यंत बाळाला उभं ठेवा. दूध पिल्यानंतर लगेच झोपू नका. बाळाचे कपडे किंवा डायपर पोटावर घट्ट बांधू नका. बाटली वापरत असाल तर किमान निप्पल योग्य साईजचं ठेवा. बहुतेक बाळांमध्ये ही समस्या 6 ते 8 महिन्यापर्यंत आपोआप कमी होते, कारण पचनसंस्था ही मजबूत होत जाते. म्हणून घाबरू नका, पण बाळाच्या लक्षणाकडेही दुर्लक्ष करू नका. शंका असेल तर वेळ न घालवता आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.